नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्समॅन चॅनलवर तुमचं स्वागत. आज आपण ठाणे ग्रामीण 29 मार्च 2026 रोजी झालेल्या पोलीस भरती परीक्षेतील गणिताच्या सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत. पोलीस भरती 2026च्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. उरलेल्या जिल्ह्यांचे पेपर सोपे नसून ट्रिकी असणार आहेत. ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे त्यांनी हा व्हिडिओ मिस करू नका. कारण प्रश्न रिपीट होत आहेत. फॉर्मॅट प्रश्नांचा रिपीट होतोय. चला तर मग सुरुवात करूया. 5 सलग समसंख्यांची बेरीज 130 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? 5 सलग समसंख्यांची बेरीज किती आहे? 130 आहे. बरोबर. आता अशा प्रश्नामध्ये आपण काय करतोय, तर सरासरी घेतोय किंवा ॲव्हरेज घेतोय. सरासरी कशी काढू आपण याची? 5 संख्या आहेत, त्यांची बेरीज किती आहे? 130. 5 दुनी 10, 5 सक 30. हा झाला मधला नंबर. जो सरासरी असतोय तो मधला नंबर असतोय. आता ही 5 सलग समसंख्या ज्या असणार आहेत त्यातील नंबर 26 हा मधला असणार आहे. इथे असेल 24, इथे असेल 22, 28 आणि 30. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती असणार आहे? 30. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. एक काम 12 दिवसात आणि 18 दिवसात पूर्ण करतो. दोघे एकत्र काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल? एक काम 12 दिवसात करतो. आता हा आहे. तो काय करतो? एक काम 12 दिवसात करतोय. आपण लिहिताना कसं लिहितो? हे एक काम आणि 12 दिवस. 18 दिवसात पूर्ण करतो. बचं काम कसं लिहिणार? एक काम 18 दिवसात पूर्ण. दोघे एकत्र काम केल्यास किती दिवसात पूर्ण होईल? आपण कसं लिहितोय? प्लस बचं काम कसं लिहितोय? 1/अ प्लस ब. बरोबर. आता याचं कसं उत्तर येईल? 1/1/12 प्लस 1/18 येईल. आता हेच सिम्प्लिफिकेशन करताना आपण कसं करतोय? याचं छोटं रूप जे आहे ते कसं आहे? एकतर हे सगळं सॉल्व करा किंवा डायरेक्टली तुम्ही असं पण लिहू शकताय. 12 गुणुले 18 भागिले जर सॉल्व केला तर चौथ्या नंबरची स्टेप ही असते. मग तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता 12 दिवस अचं काम, बचं काम 18 दिवस आणि 12 + 18. आता ह्याची व्हॅल्यू काय येईल? 12 गुणुले 18 मी असंच ठेवते. आता 12 आणि 18 30 होईल. 3 चोक 12, 3 दाय 30, बे दुनी 4, बे पंचे 10, 36 भागिले 5, 7.2 दिवस आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी. ते दोघे एकत्र मिळून 7.2 दिवसात काम संपवतील. ए आणि बी दोन ठिकाणामधील अंतर 140 किलोमीटर आहे. राम ए वरून 40 किलोमीटर पर हवर आणि श्याम बी वरून 30 किलोमीटर पर हवर वेगाने एकमेकांकडे येतात. ते किती वेळात भेटतील? ए आणि बी दोन ठिकाणातील अंतर 140 किलोमीटर आहे. बरोबर आहे. आता हे ए आहे, हे बी आहे. 140 किलोमीटर अंतर आहे. राम अ वरून 40 किलोमीटर पर हवरनी जातोय. स्पीड आहे ही रामची आणि श्याम जो आहे, राम इथून स्टार्ट करणार आहे, श्याम इथून स्टार्ट करणार आहे. श्याम जो स्टार्ट करणार आहे तो 30 किलोमीटर पर हवरनी जाणार आहे. म्हणजे दोघे एकमेकांच्या अपोजिट जात आहेत. आता दोघे एकमेकांच्या अपोजिट जात आहेत, ते किती वेळात भेटतील? ते कुठेतरी इथे भेटतील. बरोबर. हा जो भेटणार आहे तो पॉईंट ओ असं समजूया. आता ते दोघे अपोजिट डिरेक्शनने येत आहेत. म्हणजे आपल्याला रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग असंही म्हणतोय आपण. रिलेटिव्ह स्पीड किंवा सापेक्ष वेग. आता जेव्हा अपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत, दोघे एकमेकांच्या अपोजिट डिरेक्शनमध्ये आहेत, त्यामुळे सापेक्ष वेग जो असतो तो 40 + 30 होणार. म्हणजे त्यांची ॲडिशन होणार 70 किलोमीटर पर हवर. आणि जर ते एकाच डिरेक्शनने जात असेल, म्हणजे राम हा ए ठिकाणापासून बी ठिकाणी जातो आणि श्याम पण ए पासून बी जात असेल, तर मात्र इथं वजाबाकी होणार एका डिरेक्शननं जात असतील तर. आता हा आपल्याला व्ही मिळालेला आहे. आपल्याकडं अंतर आहे. हा काय आहे? वेग आहे. अंतर आहे 140 किलोमीटर. तर आपल्याला
वेळ पण काढता येतोय जो आपल्याला त्याने विचारला. 140 अंतर भागिले वेग 2 तास. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक बी, 2 तासात राम आणि श्याम एकमेकांकडे येतील. एका दुकानात 15% सवलत दिल्यानंतरही 20% नफा मिळतो. MRP प्राइस 4080 असल्यास खरेदी किंमत किती? इथे छापील किंमत MRP म्हणजेच काय, छापील किंमत दिलेली आहे. नफा पर्सेंटेज दिलेला आहे. सवलत पर्सेंटेज दिलेली आहे आणि खरेदी किंमत काढायला सांगितलेलं आहे. खरेदी किंमत आपला फॉर्म्युला असेल खरेदी किंमत डिवाइड छापील किंमत बरोबर 100 मायनस पर्सेंटेज सवलत 100 प्लस पर्सेंटेज नफा. आता इथे खरेदी किंमत आपल्याला काढायची आहे. खरेदी किंमत काय घेऊया, कॉस्ट प्राईस. छापील किंमत म्हणजेच MRP किंमत दिलेली आहे 4080. 100 मायनस पर्सेंटेज सवलत दिलेली आहे 15 आणि 100 प्लस पर्सेंटेज नफा दिलेला आहे 20. हे काय होईल, 100 वजा 15 85 होईल. 120 गुणुले 4080 कॉस्ट प्राईस. आता याची कॉस्ट प्राईस म्हणजेच खरेदी किंमत असेल 2890 कॉस्ट प्राईस असेल याची. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. ब क यांनी एकत्र काम केल्यास ते काम 6 दिवसात पूर्ण होते. आणि ब एकत्र 10 दिवसात करतात. क एकट्याने किती दिवसात करेल? ब क 6 दिवसात पूर्ण करतात बरोबर. प्लस ब आता आणि ब एकत्र किती दिवसात करतात? दिवसात पूर्ण करतात. एक काम ब क एक काम 6 दिवसात पूर्ण करतात आणि ब एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. आता क एकट्याने किती दिवसात करेल हे कसं काढेन आपण? एक काम क एकट्याने किती दिवसात करणार? प्लस ब प्लस क न केलेलं काम मायनस व ब नी केलेलं काम. आता हे काय येणार आहे? ब कचं काम काय येणार आहे? एक काम ते 6 दिवसात पूर्ण करतात वजा आणि ब दोघी मिळून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. आता हे काय करूया, सिम्प्लिफाय करूया. तिरकस गुणाकार 10 मायनस 6 किती होईल? 4 होईल आणि हे 60 होईल. म्हणजे 60 अंशस्थानी जाईल. 12 दिवस लागतील क ला एकट्याला ते काम संपवायला. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. एका भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण 5:3 आहे. जर त्यामध्ये 8 लिटर पाणी टाकल्यास नवीन प्रमाण 5:5 होते, तर सुरुवातीला एकूण मिश्रण किती लिटर होते? एका भांड्यात दूध आणि पाण्याचे प्रमाण 5:3 आहे. 8 लिटर पाणी टाकल्यास प्रमाण 5:5 होते, तर सुरुवातीला एकूण मिश्रण किती? आता दूध आणि पाण्याचे प्रमाण सुरुवातीला किती होते? दूध, पाणी प्रमाण किती होते? 5:3. नंतर 8 लिटर पाणी मिक्स केल्यानंतर नंतर दूध व पाण्याचे प्रमाण किती झालेलं आहे? 5:5. आता दुधाचं प्रमाण चेंज झालं आहे काय? नाही. इथं किती वाढलं आहे दुधाचं प्रमाण? 2 वाढलं आहे. मग 2 एवढं वाढलं आहे. कधी वाढलं आहे ते? जेव्हा 8 लिटर पाणी आपण ॲड करतोय त्यावेळी 2 एवढं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणजेच किती? 2 ला 8 तर 1 ला किती? 4. त्यांनी काय सांगितलं तर सुरुवातीला एकूण मिश्रण किती विचारलं. म्हणजेच दुधाचे मिश्रण किती असणार आहे सुरुवातीला? दुधाचे मिश्रण किती रेशो आहे? 5 आहे. 5चं किती होणार? 1 ला 4 तर 5 ला किती? तिरकस गुणाकार केला 5 ला किती होईल? 20 होईल. आणि 3 ला किती होईल? 1 ला 4 तर 3 ला किती होईल? 12 होईल. म्हणजे दोन्ही मिळून किती होईल हे? 32 लिटर मिश्रण असणार आहे सुरुवातीला दोन्ही मिळून. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. हे कसं केलेलं आहे? 4×5 20, एकास 4 तर 5 ला किती होणार? तिरकस गुणाकार 5 गुणुले 4 भागिले 1 केलं 20 आलं. आता 3चं काढताना कसं केलं? 3 गुणुले 4 भागिले 1 केलं म्हणजे किती आलं? 12 आलं. आणि या दोघांची ॲडिशन 32 लिटर आली. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एका शाळेत 60% मुले आणि 40% मुली आहेत. मुलांपैकी
20% व मुलींपैकी 25% खेळाडू आहेत, तर शाळेत एकूण किती टक्के खेळाडू आहेत? आता एका शाळेत 60% मुले, 40% मुली आहेत. समजा मुले व मुली 100 विद्यार्थी असतील असं असं घेऊया आपण. विद्यार्थी किती असतील? 100 असतील. तर त्यापैकी 60% मुले आहेत. म्हणजे 60% 100च्या म्हणजे किती? 60 मुले झाली आणि 40% 100च्या म्हणजे 40 मुली झाल्या, बरोबर? आता मुलांपैकी 20% खेळाडू आहेत, बरोबर? तर 20% मुलांपैकी 20% 60च्या किती होणार? 12 मुले काय असतील? खेळाडू. खेळाडू मुले किती असतील? 12 आणि 25% मुली खेळाडू आहेत. आता मुलींचं प्रमाण किती आहे? मुली किती आहेत? 40 आहेत. त्यातल्या 25% काय आहेत? म्हणजे 10 मुली ज्या आहेत त्या खेळाडू आहेत. म्हणजेच 12 अधिक 10 100पैकी 22 खेळाडू आहेत. मग आपल्याला ज्यावेळी आपण टक्केवारी काढत असतो, त्यावेळी 100% असं काढत असतो. म्हणजेच 100ला 22 खेळाडू आहेत, तर 100% म्हणजे किती? 22% खेळाडू आहेत. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. एखाद्या व्यक्तीचे वय सध्या मुलाच्या वयाच्या 5 पट आहे. 5 वर्षानंतर ते 3 पट होईल, तर मुलाचे सध्याचे वय किती? पर्याय क्रमांक 1 आहे 8 वर्ष. म्हणजे मुलाचे वय किती घेऊया? मुलाचे वय घेऊया. मुलाचे सध्याचे वय झालं हे 8 वर्ष. एखाद्या व्यक्तीचे वय सध्या मुलाच्या वयाच्या 4 पट. मग त्या व्यक्तीचं वय किती असणार आहे? 4 पट म्हणजे 4 गुणिले 8 किती होईल? 32 वय असणार आहे. 5 वर्षानंतर ते 3 पट होईल. आता 5 वर्षानंतर मुलाचे वय किती होईल? 13 होईल आणि व्यक्तीचे वय किती होईल? 5 वर्षानंतर 37. 30 आणि 5 37, 8 आणि 5 13. ते 3 पट होणार आहे का इथं? नाही. म्हणून ऑप्शन ए होत नाही. ऑप्शन बी बघूया आपण. ऑप्शन बी काय आहे? मुलाचे वय 10 वर्ष. त्या व्यक्तीचं वय किती होईल? 4 पट म्हणजे 40 होईल. आता 5 वर्षानंतर याचं 15 होईल आणि 5 वर्षानंतर याचं 45 होईल आणि 15 त्रिक 45 हे 3 पट झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. ऑप्शनवरून सोप्या पद्धतीने आपण हे फाइंड केलेलं आहे. वयवारीची गणितं असतात ती शक्यतो ऑप्शनवरून सोडवत जा. पटकन त्याचं आन्सर निघून जातं. एक्स वगैरे डिफाईन करायची काही गरज नाही. तर ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर आहे. आयताची लांबी 15% ने वाढवली व रुंदी 10% ने कमी केली, तर क्षेत्रफळात किती % बदल होईल? आता हा प्रश्न आपण YouTubeला घेतलेला आहे. आयताचे क्षेत्रफळ किती टक्के वाढ होईल? वर्तुळाच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? चौरसाच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल? या प्रकारची सर्व गणिते आपण शॉर्टला कव्हर केलेली आहेत. आता इथं आयताचे क्षेत्रफळ किती टक्के बदल होईल? प्रत्येकाचा एकच फॉर्म्युला राहणार आहे. A+B+A×B/100. पर्सेंटेज वाढचा फॉर्म्युला आहे. सर्कलचा असेल तरी हाच फॉर्म्युला असेल. कारण त्रिज्या ही दोन्ही साइडनं वाढत असते. आयताचा असेल तरी हाच असेल आणि चौरसाचा असेल तरी पण हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता आयताची लांबी 15% ने वाढली. त्यामुळे ए आपण काय घेऊया? 15% आणि रुंदी B% कमी 10% कमी झाली म्हणजे वजा 10% बी घेऊया, बरोबर? आता या फॉर्म्युलामध्ये या व्हॅल्यू पुट करूया. 15 बीची व्हॅल्यू आहे 10 वजा 10 घेतली. आता प्लस हे असंच ठेवूया आणि 15 गुणुले वजा 10 करूया, डिवाइड 100 करूया. आता हे काय होईल? 15 वजा 10 अधिक हे काय होणार? वजा 150 होईल. कारण हे वजा बाहेर येईल. त्यामुळं आता हे 0 0 निघून गेले. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10. आपलं उत्तर काय आलेलं? 15. आता वजा 10 वजा 3/2 आलं. आता वजा यामधून कॉमन काढूया. म्हणजे 10 अधिक 3/2 येईल. आता याचा तिरकस गुणाकार करून घ्या. 20 आणि हे 23 म्हणजे काय येईल बघा? 15 वजा 23 भागिले 2. मग हे आता पुन्हा आता हे ब्रॅकेटच्या आत जाणार मायनस. इथे तिरकस गुणाकार करायचा. 15 दुनी 30 वजा 23 भागिले 2. 7 भागिले 2 म्हणजे 3.5% वाढ आली. वाढ का आली? घट का झाली नाही तर? ज्यावेळी इथं मायनस आलं असतं उत्तर आपलं, तर काय झालं असतं? ती घट आली असती. मग इथं उत्तर काय आहे? 3.5% वाढ झाली. पर्याय क्रमांक बी आपलं
उत्तर असेल. इथं ऑप्शन सी आणि ऑप्शन डी सेम दिलेले आहेत, पण ऑप्शन बी आपलं उत्तर येते. ती 3.5% वाढ झालेली आहे. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 25% ने वाढवली व त्यावर 15% सूट दिली, तर या व्यवहारात शेकडा नफा अगर तोटा किती? आता हा प्रश्न सोडवताना आपण फॉर्म्युला कोणताही यूज करणार नाही. समजा एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 25%, मग मूळ किंमत काय घेऊया? मूळ किंमत त्याची घेऊया ₹100. ₹100 मूळ किंमत घेऊया. आता 25% ने त्याने काय केलं, किंमत वाढवलेली आहे. म्हणजे आता किंमत काय झाली त्याची? किंमत झाली ₹125. इथे काय केलं आपण? आता 15% ने सूट दिली, त्यामुळे 125 गुणिले 100 वजा 15 भागिले 100 केलं. बरोबर? 15% सूट दिले, त्यामुळे 100 वजा 15 काय आलं? 85 हे भागिले 100 गुणिले 125. 25 पाचा 125, 25 चोक 100 यांचा गुणाकार करून घेतला. 5 गुणिले 85 425 आलं आणि हे 4 डिवाइड इथं आलं. आता याची जी डिव्हिजन आली ती किती आली? 106.25 आली. आता ही किंमत कधीची आहे? 25% ने किंमत वस्तूची वाढवली आणि त्यावर 15% सूट दिल्यानंतरची ही व्हॅल्यू आहे आणि मूळ किंमत काय आहे? 100. सूट देऊनही काय आली? ही किंमत जी आहे ती जास्त आलेली आहे. कितीने जास्त आले ते डिफरन्स काढला. 106.25 वजा मूळ किंमत म्हणजे 6.25 ने ती जास्त आले. आता इथं मायनस आलं असतं तर इथं तोटा आलं असतं. इथं प्लस आहे म्हणून नफा. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते 29 मार्च 2026च्या पेपरमधील गणिताचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. मला खात्री आहे की यातील ट्रिक्स तुम्हाला नक्कीच समजल्या असतील. जर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. सराव सुरू ठेवा, कारण सातत्यच तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाईल. लवकरच भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपर सोल्युशनमध्ये. धन्यवाद.